नमस्कार, मी रीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत करते। चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं। एकदा मतदान झालं की 5 वर्ष मतदाराला गृहीत धरून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाच्या विरोधात राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसेच्या वतीने कुडाळ बस स्टँड परिसर येथे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या उपस्थितीत एक सही संतापाची हे अभिनव आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यात गेल्या 24 तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 70.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाणे बस डेपो येथून बोरिवलीच्या दिशेने निघालेल्या एसटी बसचा अपघात झालाय। या अपघातात एसटीच्या डाव्या बाजूच्या भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाच्या कार्याध्यक्षपदी विजय गावकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे व अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे। मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख व किरण नाईक यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर यांनी ही निवड केली आहे। ग्रामविकास मंडळ गरड माझगाव व तालुक्यातील महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयांच्या सहकार्याने मळगाव इंग्लिश स्कूल येथे शाळा कॉलेज ते शेतकरी बांध उपक्रम घेण्यात आला। या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले। असा उपक्रम राज्यभर राबवण्याची खरी गरज असून यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली। कणकवली तालुक्यातील हळवल गावात देवतळी स्टॉप नजीक एका डोंगराचे उत्खनन करून प्लॉट तयार करण्यात आलाय। मात्र डोंगराळ भाग हा वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे। अनेकदा या ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील झालेत। असे असताना संबंधित प्लॉट मालक यांचे येथील प्रकाराकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्याचा मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागतोय। याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका।